नमस्कार मंडळी. तर ह्यो असा नवरात्रीचो 9वो दिवस. सुंदर असो मोगऱ्याचो गजरो देवीक घातलाय. गुलाबाच्या फुलांनी तिका थोडंसं असं सजवलंय. कमळाचा फूल तिका अर्पण केलंय. ह्या कमळाच्या फुलाचो कलर माका खूपच आवडलो. मम्मीन देवीची साडी बदलल्यान, लाल रंगाची साडी तिका नेसवल्यान आणि ह्या असा देवीचा सुंदर रूप. दुपारी आरती वगैरे झाल्यानंतर मग मी नैवेद्य दाखवले. पानाक असा गंध, हळद, कुंकू, अक्षता असं लावायचं. त्यानंतर मग ह्या गुलचडीचं फूल घातलंय आणि मग असं 3 वेळा पाणी गोलाकार फिरवायचं आणि हा असा नैवेद्य देवी दाखवायचं. त्यानंतर उपवासासाठी मी राजगिरा पुरी आणि बटाट्याची भाजी केलं होतं, मग ती मी खाल्लंय. अष्टमी होती त्यामुळे मुरलीधर मंदिर मेढा मालवण इकडे आम्ही कन्यापूजन केलं. सर्वांची खिरापत सर्व कुमारिका आणि स्त्रियांनी एकत्र बसून प्रसाद ग्रहण केल्याने संध्याकाळी आरती वगैरे केलं आणि रात्री आम्ही रेवंडी भद्रकाली मातेच्या दर्शनात गेलो. ही असा रेवंडीची भद्रकाली माता. देवीचो जागर चालू होतो. नवरात्रीत पहिल्या दिवशीपासून दसऱ्याच्या आदल्या दिवशीपर्यंत रोज गोंधळांतर्फे जागर असता. सांगलीवरून गोंधळी दरवर्षी नवरात्रीत येतात आणि नवरात्रीत जागर करतात. असं होतो 9वो दिवस. धन्यवाद मंडळी.